जीवाला त्याचं केबिन सोडावं लागणार. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतोय की जीवा ऑफिसमध्ये गेलेला असतोय. तो त्याची केबिन आवरत असतोय. त्याने नंदिनीचा फोटो तिथे ठेवलेला असतोय. त्यानंतर त्याच्या फॅमिलीचा फोटो देखील त्याने तिथे ठेवलेला असतोय. त्याने ऑफिसमध्ये नवीन एक सुरुवात केलेली असते. तेवढ्यात तिकडून रम्या येते आणि नॉक करते. तेव्हा जीवा म्हणतो की जीवाला असं वाटतं की पिऊन काका आले, त्यामुळे तो म्हणतो की या काका. तेव्हा रम्या म्हणते नक्की येऊ. तेवढ्यात जीवा तिच्याकडे बघतो. जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतंय. आता ही कशाला आली आहे इथं. तेव्हा जीवा तिला म्हणतो की तू इथे. तेवढ्यात रम्या म्हणते की तू ऑफिस पुन्हा जॉईन केलं ना, त्याच्यामुळे तुला बेस्ट विशेष द्यायला आली होती. काँग्रेस जीवा, आणि हात पुढे करते. तेव्हा जीवा म्हणतो की तू सुद्धा ऑफिस पुन्हा जॉईन केलं ना, ऑल द बेस्ट. हे ऐकल्यानंतर रम्याला तर धक्काच बसतो. त्यानंतर जीवा त्याची केबिन आवरत असतोय. इकडे रम्याला तर खूप राग आलेला असतोय त्याच्या बोलण्याचा. तेव्हा रम्या बघते की जीवाने केबिन मध्ये नंदिनीचा फोटो ठेवलाय. त्यानंतर आपल्या फॅमिलीचा सुद्धा फोटो ठेवलाय त्यानं. तेव्हा रम्या म्हणते की अरे वा, केबिन सेटअप सुरू आहे वाटतं, मी वेळेवर आले म्हणायचं. तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो. तेव्हा रम्या म्हणते की काय आहे ना, मामाने तुझ्यासाठी एक निरोप दिलाय. तेव्हा जीवा म्हणतो की पिऊन काकांकडे दिला होता. हे ऐकल्यानंतर रम्या म्हणते की हो, पिऊन काकांकडे दिला होता, पण हा निरोप पिऊन कडून ऐकल्यानंतर तुला खूपच वाईट वाटेल म्हणून मी घेऊन आले. हे ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच टेन्शन येतं. तेव्हा रम्या म्हणते की मी कशी तुझी बहीण आहे, फॅमिली मेंबर आहे ना, म्हणून मीच घेऊन आले. खरं तर मला सुद्धा हा निरोप देताना खूप वाईट वाटतंय. म्हणजे बघ ना, तुझ्यावर आता ही कशी वेळ आलीये. जेव्हा मामाने सुद्धा त्याचा निरोप तुला स्वतः येऊन सांगायचा तर या पत्रात लिहून पाठवलाय. मामाला तुझ्या बरोबर बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. हे ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच टेन्शन येतं. त्यानंतर जीवा रम्याला म्हणतो की ते लेटर इकडे दे. तेव्हा रम्या म्हणते की अरे मी वाचून दाखवते ना. तेव्हा जीवा तिच्याकडून ते लेटर हिसकावून घेतो. तेवढ्यात रम्या तिकडून म्हणते की जीवा, आता ही केबिन तुझी नाहीये. हे ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच राग येतो. तेव्हा रम्या पत्राकडे बोट करते. त्यानंतर जीवा ते पत्र वाचतो. ते पत्र वाचल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा त्याच्या ऑफिसच्या एम्प्लॉईला कॉलर धरून धमकी देतोय. तो असं म्हणतोय की यापुढे जर नंदिनी बद्दल एक शब्द जरी बोललास ना, इथेच तुला लोळवेन. तेव्हा हे सगळं होत असताना रम्या तिकडून मजा घेत असते, कारण हे सगळं तिनेच रचलेलं असतंय. तेवढ्यात विक्रम तिकडून येतो आणि म्हणतो अरे काय काय चाललंय इथे. तेव्हा विक्रमला बघितल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. त्यानंतर विक्रम जीवाकडे जातो आणि त्याला म्हणतो तुला काम करायचंच नाहीये का, तू असंच ठरवलंय का. हे ऐकल्यानंतर जीवाला तर खूपच टेन्शन येतं. जेव्हा काहीच बोलत नाही, मान खाली घालून गप्प राहतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये असतात. तेव्हा पार्थ तिला सॉरी म्हणतो. हे ऐकल्यानंतर काव्या त्याच्याकडे बघते आणि म्हणते तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्या मैत्रीण आहात ना, तुमची चुकी सुद्धा माझी झालीच ना. हे ऐकल्यानंतर काव्या खूप खुश होते. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा आणि नंदिनी फोनवरती बोलत असतात. तेव्हा जीवा नंदिनीला असं सांगतो की माझं केबिन, माझं काम हे सगळं काही मस्त चाललंय. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही खरंच खुश आहात ना जीवा. हे ऐकल्यानंतर जीवाला खूपच टेन्शन येतं. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.